झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठवाड्याला पाणी द्यायला नाशिक आणि नगरमधून विरोध आहे, तर शिर्डीत शिवसेनेचे आमदार अशोक काळे यांनीच मराठवाड्याला पाणी देणार नाही अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे हा वाद आता शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच रंगतोय। काय आहे मराठवाड्यातील शिवसेनेच्या आमदारांच्या भावना, जाणून घेतले आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। उत्तमराव ढिकले यांनी मराठवाड्याला पाणी द्यायला विरोध केलाय, तर कोपरगावचे शिवसेनेचे आमदार अशोक काळे यांनी सुद्धा मराठवाड्याला पाणी द्यायला विरोध केलाय। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार आहेत प्रदीप जयस्वाल आणि किशनचंद तनवाणी। या दोघांकडून जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे, कारण आता पाण्याचा प्रश्न शिवसेना विरुद्ध शिवसेना की काय असंच काहीसं वाटतंय। जयस्वाल साहेब, मराठवाड्याला पाणी मिळालंच पाहिजे, तुमची ही आग्रही भूमिका आहे। अशाच परिस्थितीत आता शिवसेना कोपरगावला नाशिकला पाणी नाही द्यायचं अशा मुद्द्यांवर पुढे येते, काय सांगाल? नाही, विशेष करून पाण्याच्या संदर्भात मराठवाड्याला जवळपास 33 TMC पाणी मिळायला पाहिजे होतं। आम्ही त्याच्यात ही भावना आहे, कारण महाराष्ट्र शासनाने जो नेम आखून दिला त्या पद्धतीने मागच्या वेळेस 3 TMC पाणी या ठिकाणी सोडण्यात आलं। राहिलेला 28 TMC पाणी त्यांनी सोडावं अशी मागणी होती। आम्ही म्हटलं बाबा ठीक आहे, नगर, नाशिक किंवा संभाजीनगर किंवा मराठवाडा हा महाराष्ट्रात एकत्र राहावा, आमची त्याची भावना आहे। पण काही ठिकाणी 9 TMC पाणी देण्यासाठी सुद्धा काही आमदारांनी विरोध केला असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो। अनेक वर्षापासून, गेल्या 50 वर्षापासून मराठवाड्यावर सातत्याने या ठिकाणी अन्याय होतो। मराठवाड्याचा अंत आता पाहू नये अशी आमची शासनाला एकदम आम्ही शासनाला इशारा देऊ इच्छितो। महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये आपले मराठवाड्याचे 2 ते 3 मंत्री आहेत कॅबिनेटात, आणि शेवटी पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही भांडण करू लागलो। त्यांची ही जबाबदारी आहे। फक्त विरोधी पक्ष म्हणून आम्ही दरवेळेस निदर्शने करायचे, आंदोलनं करायचे आणि भांडून घ्यायचं, ही गोष्ट योग्य नाही। तेही लोक इथं राहतात, त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी मराठवाड्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावं। पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, असं आता शिवसेनेनं भूमिका घेतली आहे। जरी शिवसेनेचे आमदार याला विरोध करत असले तरी त्यांना समजावण्याचा इशारा देत मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मराठवाड्याला मिळालंच पाहिजे असा इशारा सुद्धा या आमदारांनी दिलेला आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।